नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रीयन पोहे. हे पोहे खायला अगदी चविष्ट लागतात. तर त्यासाठी मी 1 कप पोहे घेतलेले आहेत. पोहे स्वच्छ धुवून पाणी निथळून घ्यायचे आहे. एका प्लेटमध्ये मी एक पातीचा कांदा चिरून घेतलेला आहे. एक साधा कांदा चिरून घेतलेला आहे. 5 ते 6 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे आहे. एका बटाट्याचे साल काढून फोडी करून घ्यायचे आहे आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे. एका भांड्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तळून झाले की प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. त्याच तेलामध्ये आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. तर त्याआधी मोहरी टाकूया. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत. जिरे तडतडले की त्यामध्ये कढीपत्ता, मिरचीचे तुकडे टाकायचे आहे. म्हणजे पोह्यांना छान खमंग अशी फोडणी बसेल. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा पात ठेवायची आहे, ती शेवटी टाकायची आहे. मिक्स करायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये बटाट्याचे तुकडे टाकायचे आहेत. मिक्स करायचं आहे. मीठ टाकायचं आहे. त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे. मिक्स करायचं आहे आणि बटाटे छान शिजवून घ्यायचे आहेत. झाकण झाकूया. चेक करायचं आहे. बटाटा शिजल्यावर त्यामध्ये हिरवे वाटाणे टाकायचे आहेत. मी वाटाणे आधीच शिजवून ठेवलेले होते. मिक्स करायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये हिरव्या पातीचा कांदा टाकायचा आहे. पातीचा कांदा लवकर शिजतो. मिक्स करायचं आहे. मिश्रण 2 मिनिटे छान शिजवून घ्यायचं आहे. तर पातीचा कांदा छान मऊ पडलेला आहे. आता या स्टेजला आपण तळलेले शेंगदाणे टाकूया. मिक्स करायचं आहे. भिजवलेले पोहे टाकून घेऊया. म्हणजे सर्व साहित्य मिक्स होईल. अशा प्रकारे पोहे छान दिसत आहेत. कलर पण छान आलेला आहे. एक वाफ काढून घेऊया 2 मिनिटे. त्यानंतर कोथिंबीर टाकूया. तर तयार आहेत आपले पोहे. पोहे चविष्ट लागतात आणि नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.